Good afternoon, all of you. Good afternoon, ma'am. गुड आफ्टरनून मॅम. तर ठीक आहे, आज आपण नवीन पॉइंट स्टार्ट करतोय जो की लास्ट पॉइंट आहे चॅप्टर मधला. ओके, तर आज आपण काय बघतोय, डेंटल प्रोडक्ट्स. ह्याच्या अगोदर तर सगळं समजलंय ना? कुणाला काही डाऊट? जे काही बघितलं आपण, पोटॅशियम परमॅंगनेट, बोरिक ऍसिड. ओके, कुणाला काही डाऊट नाहीये ना? रिस्पॉन्स समजलंय का सगळं? No, ma'am. येस मॅम, समजले. ओके, माझा आवाज क्लिअर आहे का? माय व्हॉइस इज क्लिअर और नॉट? Yes, ma'am. Clear. क्लिअर आहे. ओके, तर बघा, आज आपण डेंटल प्रोडक्ट्स बघतोय. ओके, जे यूज केले जातात डेंटल प्रोडक्ट्स म्हणून ज्यावेळेस कॅव्हिटीज वगैरे असे काही प्रॉब्लेम्स होतात आपल्या दातांमध्ये. ओके, तर त्यावेळेस ते करेक्ट करण्यासाठी कुठले कंपाऊंड्स यूज केले जातात, तर ते आपण वन बाय वन बघतो. तर डेंटल प्रोडक्ट्स काय असतात बघा. प्लीज म्यूट युअर माइक ऑल ऑफ यू. किरण कालेबाग, रोल नंबर 25. ओके, तर बघा, डेंटल प्रोडक्ट्स काय असतात. तर पोअर डेंटल हेल्थ इज अ प्रॉब्लेम. ओके, प्रिव्हॅलंट इन द थर्ड वर्ल्ड कंट्रीज अराउंड द वर्ल्ड. तर बघा, जे काही आपल्या दाताची हेल्थ आहे, ओके, डेंटल हेल्थ म्हणू शकतो आपण, तर ती कशी आहे, व्यवस्थित नाही. ओके, पोअर आहे त्याची डेंटल हेल्थची. सगळ्यांना वेगळं सांगायला पाहिजे का? म्यूट करा माईक सगळे. ओके, तर बघा, डेंटल प्रोडक्ट्स जे आहेत, तर आता पोअर डेंटल काही प्रॉब्लेम्स असतात. ओके, म्हणजेच काय म्हणू शकतो आपण त्याला, पोअर डेंटल हेल्थ. तर हा काय प्रॉब्लेम आहे कुठं, ओव्हरऑल कंट्रीमध्ये. ओके, वर्ल्ड मध्ये, वेगवेगळ्या कंट्रीज मध्ये. तर बघा, इंडियामध्ये काय, द प्रॉब्लेम हॅज बीन कंपाउंडेड बाय द इग्नोरन्स. ओके, poor literacy levels, diverse language and habits like chewing of tobacco, pan and pan masala. तर अशा काही हॅबिट्स मुळे हा प्रॉब्लेम क्रिएट होतो. ओके, इंडिया हॅज द हायेस्ट इन्सिडन्स ऑफ ओरल कॅन्सर इन द वर्ल्ड. तर बघा, इंडियामध्ये सगळ्यात जास्त या केसेस सापडतात ओरल कॅन्सरच्या, ओरल वर्ल्ड. तर बघा, आपल्याला टूथ कन्सिस्ट ऑफ, ओके, त्याच्यामध्ये काय काय असतं, इलेव्हन सेमेंटम आणि डेंटिन असे 3 पार्ट पडतात टूथ मध्ये. इनामेल्स, त्याच्यानंतर सेमेंटम आणि डेंटिन. ओके, तर बघा, डेंटिन काय आहे, विच कन्सिस्टिंग ऑफ 75% ऑफ मिनरल. ओके, इज हार्ड अँड डेन्स. ते कसं आहे, हार्ड आहे आणि डेन्स आहे. त्याच्यानंतर इनामेल, विच कन्सिस्टिंग ऑफ 98% ऑफ मिनरल इज इवन मोर डेन्स. ओके, तर काय लक्षात ठेवायचं, इथं फक्त 3 पार्ट पडतात, इनामेल, सेमेंटम आणि डेंटिन. ओके, तर डेंटिन मध्ये काय असतं, 75% मिनरल असतं आणि इनामेल मध्ये काय असतं, 98% मिनरल असतात. ओके, इट इज हार्डेस्ट सबस्टन्स प्रेझेंट इन द बॉडी. ओके, तर ऑर्गॅनिक मॅट्रिक्स ऑफ डेंटिन अँड द सेमेंटम इज अ बोन लाईक. तर बोन सारखं त्याचं मॅट्रिक्स, ओके, प्रेझेंट आहे. डेंटिन आणि सेमेंटम त्याचं जे काही क्वालिटी आहे ते कशी आहे, बोन्स सारखे असतात. ते इतके म्हणजे हार्डनेस त्याचा बोन सारखा असतो. As in case of bone, vitamin A, C and D all necessary for the proper tooth formation. बघा, याच्यामध्ये विटामिन्स कुठले कुठले लागतात, विटामिन ए, विटामिन सी आणि विटामिन डी. हे 3 विटामिन्स काय गरजेचं आहे, नेसेसरी आहे. ओके, तर बघा, विटामिन ए डिफिशियन्सी जेव्हा असते तर त्यावेळेस विच कॉजेस द हायपोप्लास्टिक इनामेल, म्हणजेच काय, इम्परफेक्टली कॅल्सिफाईड. कॅल्शियम कम्प्लिटली नसतं, ओके, परफेक्टली नसतं. त्यावेळेस हा त्या केसला आपण काय म्हणतोय, हायपोप्लास्टिक इनामेल. हा कधी होतो, जेव्हा विटामिन ए ची डिफिशियन्सी असेल. त्याच्यानंतर विटामिन सी, ओके, विटामिन सी ची डिफिशियन्सी असेल त्यावेळेस काय होतं बघा, विच अफेक्ट्स द कॅल्सिफिकेशन ऑफ डेंटिन.
ओके, जेव्हा C ची डिफिशियन्सी असेल त्यावेळेस काय होतं, हायपोप्लास्टिक इनामिल होतं. त्याच्यानंतर व्हिटॅमिन सी ची डिफिशियन्सी असेल त्यावेळेस काय होतं, विच अफेक्ट द कॅल्सिफिकेशन ऑफ डेंटिन. ओके, त्याच्यानंतर बघा व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी नॉट ओनली हेल्प्स द ऍब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम फ्रॉम द GIT but also for the proper deposition of calcium and phosphorus in tooth. बघा त्या व्हिटॅमिन डी चं फंक्शन मेनली काय आहे, तर मी 2 फंक्शन्स आहेत. फक्त इतकंच नाही, इथे कसं सांगितलं, ऍब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम फ्रॉम GIT. तर GI मधून हे कॅल्शियम ऍब्सॉर्ब फक्त करत नाही, तर ते काय करतं, तर प्रॉपर त्याचं डिपॉझिशन कॅल्शियम आणि फॉस्फरस जे आपल्या टूथ मध्ये व्हायला हवं ते सुद्धा काम हे व्हिटॅमिन डी करते. Other elements like magnesium, chromium, cobalt, citrate are also present in tooth-like bones. जे सांगितले आता bones सारखे tooths आहेत त्याच्यामध्ये हे elements present असतात. त्याच्यानंतर बघा the inorganic compounds and the formulations which are used to maintain the oral and dental hygiene are called as dental products. बघा dental products काय असतात, तर असे कंपाऊंड्स inorganic inorganic compounds and formulations. तर ते यूज केले जातात कशासाठी, फॉर मेंटेनिंग द ओरल अँड द डेंटल हायजीन. and are called the dental products. तर त्याला काय म्हणलं जातं, डेंटल प्रोडक्ट्स म्हणलं जातं. डेंटल प्रोडक्ट्स includes abrasive anti-caries agent, polishing agent and desensitizing agent. डेंटल प्रोडक्ट्स मध्ये काय काय असतं, अब्रेसिव्ह अँटी कॅरीज एजंट असतं, त्याच्यानंतर पॉलिशिंग एजंट इन्क्लूड होतात आणि डिसेन्सिटायझिंग एजंट. त्याच्यानंतर बघा डेंटल प्रोडक्ट्स, बघा ते आता सांगितलेलं अब्रेसिव्ह किंवा त्याच्यानंतर सगळ्यांनाच आवाज येत नाही का व्यवस्थित? येस मॅम. तुम्हाला येत नाही क्लिअर आवाज? येतोय मॅम. अडकतोय कमी जास्त होतोय. येतो मॅम. ओके, तर ज्यांना कुणाला येत असेल एखाद दुसरं स्टुडंट तर त्यांचा तो प्रॉब्लेम असू शकतो, सगळ्यांना येतोय. आतापर्यंत सांगितलेलं समजलंय का सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. तर बघा अब्रेसिव्ह म्हणजे काय, तर बघा डेंटल प्रोडक्ट्स मध्ये काय काय असतात, अब्रेसिव्ह, कॅव्हिटी लायनर्स म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो व्हर्निशेस अँड डिसेन्सिटायझर्स. ओके, कशासाठी, फॉर द डेंटिन साठी. त्याच्यानंतर बघा अब्रेसिव्ह काय आहेत, these preparations are used by the dentist in the cleaning and the polishing of teeth. बघा जे काही टीथ क्लीन करण्यासाठी आणि पॉलिश करण्यासाठी डेंटिस्ट म्हणजे काय, तर ज्यावेळेस ते टूथचे स्पेशलिस्ट असतात बघा, जे डॉक्टर्स टूथचे स्पेशलिस्ट असतात त्याला डेंटिस्ट आपण म्हणतो. तर ते डेंटिस्ट काय करतात, तर क्लीनिंग आणि पॉलिशिंग साठी जे काही आपले टीथ आहेत त्याचं क्लीनिंग आणि पॉलिशिंग साठी हे अब्रेसिव्ह यूज केलं जातं. तर दे आर नॉट सुटेबल फॉर द पेशंट सेल्फ यूज. बघा स्वतः सेल्फ यूज करण्यासाठी हे सुटेबल नाही का, तर बिकॉज दे मे बी एंटायरली टू हार्श फॉर द कंटिन्युअस और अनसुपरवाइज्ड यूज. बघा हे जर आपण कंटिन्युअस यूज केलं तर ते कसं आहे, हार्मफुल आहे. ओके, आणि अनसुपरवाइज्ड म्हणजे जेव्हा डेंटिस्ट असतात तर ते काय आहेत, एक सुपरवायझर्स आहेत थोडक्यात, त्यांना नॉलेज आहे कसं यूज करायचं, काय यूज करायचं. तर अशा एखाद्या पर्सन ज्यांना काहीच नॉलेज नाहीये, म्हणजे त्याने काय केलं तर विदाउट प्रेझेन्स ऑफ डेंटिस्ट त्याने हे यूज केलं तर ते कसं ठरणार आहे, हार्मफुल ठरणार आहे. तर बघा त्याचे एक्झाम्पल प्युमिस काय, व्हेरी फाईन पावडर आहे इन द फॉर्म ऑफ पेस्ट और पावडर विथ other suitable ingredient. Generally powders are more abrasive than the paste. बघा पावडरच यूज केल्या जातात हे अब्रेसिव्ह मध्ये, त्याच्या म्हणजे मोस्ट ऑफ द केसेस मध्ये. त्याच्यानंतर बघा कॅव्हिटी लायनर्स काय असतात, त्याला आपण म्हणू शकतो व्हर्निशेस. These are used to seal the dental tubuli in deep-seated cavities to protect the pulp from the acid-containing dental cements. बघा हे कॅव्हिटी लायनर्स जे आहेत ते कुठे यूज केले जातात, आपल्या ह्याच्यामध्ये डेंटल ट्युब्युला प्रेझेंट असतात. इन डीप-सीटेड जेव्हा कॅव्हिटीज फॉर्म होतात त्यावेळेस हे डेंटल ट्युब्युला असतात आणि ते प्रोटेक्ट करण्यासाठी हे कॅव्हिटी लायनर्स यूज केले जातात.
त्याच्यानंतर बघा डिसेन्सिटायझर्स. ओके, तर ते काय करतात बघा, डिक्रीजेस द हायपर सेन्सिटिव्हिटी ऑफ टीथ. ओके, ते काय करतात, डिक्रीज करतात हायपर सेन्सिटिव्हिटी कशाची, टीथची. वेन अप्लाइड देअर आउटर सरफेस. बघा बऱ्याच वेळा आपण कोल्ड किंवा जास्त हॉट काही खाल्लं तर त्यावेळेस काही जणांना काय होतात, तर हायपर सेन्सिटिव्हिटी होत असते, म्हणजे दुखतं. ओके, दुखतात दात वगैरे, पेन होतं, तर त्यावेळेस काय असतं बघा, ती हायपर सेन्सिटिव्हिटीची रिॲक्शन असते. तर अशा केसमध्ये हे डिसेन्सिटायझर्स यूज केले जातात. जेव्हा ते अप्लाय केले जातात आउटर सरफेस, स्पेशली वेअर इरोसिन हॅज ऑकर्ड नियर द गम लाईन, तर ते गम लाईनला अप्लाय केले जातात. समजलं, ऍब्रेसिव्ह अप्लाय, कॅव्हिटी लायनर्स आणि डिसेन्सिटायझर्स. इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना? गिव्ह रिस्पॉन्स. Yes, ma'am. येस मॅम. आफ्टरनूनचं लेक्चर आहे म्हणून हे झालेत सगळे. ओके, तर बघा अल्व्हिओलर अनाल्जेसिस काय असतात बघा. दे आर एम्प्लॉयड बाय द डेंटिस्ट फॉर द सिम्प्टोमॅटिक रिलीफ ऑफ पेन विच इज अरायझिंग फ्रॉम द पोस्ट एक्स्ट्रॅक्शन अल्व्हिओलायटिस. त्याला आपण काय म्हणू शकतो अजून, ड्राय सॉकेट्स. बघा जिथे ड्रायनेस झालेला असेल, ओके, एखाद्या सॉकेटमध्ये, तर त्यावेळेस हे अल्व्हिओलर पेन होतो. ओके, तर त्या पेन पासून रिलीफ मिळवण्यासाठी हे अल्व्हिओलर अनाल्जेसिस दिले जातात. एक्झाम्पल बघा कुठले आहेत, लोकल अनेस्थेटिक्स. ओके, कोणते कोणते लोकल अनेस्थेटिक्स, बेन्झोकेन, क्लोव्ह ऑइल. ओके, असे जे काही अल्व्हिओलर अनाल्जेसिस आहेत. त्याच्यानंतर ग्लुकॉन. ओके, आणि याचे बघा काय, अँटी कॅरिस एजंट आणि क्लिन्झिंग एजंट काय असतात बघा. अँटी कॅरिस काय, तर ते प्रिव्हेन्शन ऑफ डेंटल डिके. ओके, ज्या काही हे झालेले असतात, कॅव्हिटीज फॉर्म झालेले असतात आपल्या टीथ मध्ये, तर त्या प्रिव्हेंट करण्यासाठी हे अँटी कॅरिस एजंट यूज केले जातात. एक्झाम्पल काय, सोडियम फ्लोराईड. ओके, त्याच्यानंतर बघा क्लिन्झिंग एजंट. ओके, सॉरी, क्लिनिंग एजंट. तर हे कशासाठी, पॉलिशिंग, आपण याला म्हणू शकतो पॉलिशिंग एजंट और द डेंटिफ्रायसिस. तर हे कशासाठी यूज केलं जातं बघा, विथ टूथब्रश टू क्लीन अँड पॉलिश. ओके, द टीथ. आपले जे काही टूथपेस्ट आहेत बघा, तर त्याच्यामध्ये हे क्लिन्झिंग एजंट असतात. आपण जे काही आता टूथपेस्ट वापरतो वेगवेगळ्या ब्रँड्सच्या, फॉर एक्झाम्पल कोलगेट, पेप्सोडेंट, अशा काही टूथपेस्ट आहेत, तर त्या ह्या कॅटेगरीमध्ये येतात क्लिनिंग एजंट मध्ये. तर ते काय आपण टूथपेस्ट सोबत युज करतो. ओके, कशासाठी, फॉर द क्लिनिंग अँड द पॉलिशिंग ऑफ टीथ. अँड बघा, दे आर सप्लाइड इन द पेस्ट फॉर्म मध्ये असतात, पावडर फॉर्म मध्ये सुद्धा असतात, आणि जेल फॉर्म मध्ये असतात, और द लिक्विड फॉर्म मध्ये असतात. त्याचे एक्झाम्पल बघा काय, कॅल्शियम कार्बोनेट. ओके, हेच एक्झाम्पल लिहायचं आहे. जे काही मी आता ब्रँड नेम सांगितले तुम्हाला समजण्यासाठी, कोलगेट, पेप्सोडेंट असे, ते लिहायचे नाहीत. ओके, त्याच्यामध्ये हे कॅल्शियम कार्बोनेट प्रेझेंट असतं. समजलंय का? क्लिनिंग एजंटचं काय एक्झाम्पल लिहायचंय? येस मॅम. येस. ओके, बघा टाइप्स ऑफ डेंटल प्रोडक्ट अँड एक्झाम्पल्स. ओके, तर क्लिनिंग एजंट आताच आपण बघितलं, पॉलिशिंग एजंट ज्याला म्हणतो आपण. ओके, तर ते काय, तर डेंटिफ्रायसिस आपण म्हणतो त्याला. आणि ते यूज कशासाठी केलं जातं, तर क्लिनिंग साठी आणि पॉलिशिंग साठी. आपला सरफेस जो आहे टीथचा तो क्लीन आणि पॉलिश करण्यासाठी. आणि ते अजून रिस्पॉन्सिबल कशासाठी असतात, फॉर द रिमूव्हिंग ऑफ प्लेक्यू फ्रॉम द टीथ. आणि ते आर यूज ऍज अ टूथ पावडर आणि पेस्ट फॉर्म मध्ये ते यूज केले जातात. आणि त्याचे एक्झाम्पल कॅल्शियम कार्बोनेट, हा फर्स्ट टाइप आहे क्लिनिंग एजंट. त्याच्यानंतर बघा आपल्याला बघायचं आहे त्यातलं कॅल्शियम कार्बोनेट. याचा आपल्याला व्यवस्थित स्टडी करायचं, कॅल्शियम कार्बोनेट काय. तर बघा कॅल्शियम कार्बोनेट हे जे आहे ते काय, फाईन पावडर फॉर्म मध्ये असतं, which is used as a dentifrices in the tooth powders and in the toothpaste. हे टूथपेस्ट आणि टूथ पावडर्स मध्ये मेनली असतं कॅल्शियम कार्बोनेट. त्याचं मॉलिक्युलर वेट आहे बघा 100. त्याच्यानंतर ह्याचा प्रेसिपिटेटेड चॉक सुद्धा आपण ह्याला म्हणू शकतो. कॅल्शियम कार्बोनेट कंटेन नॉट लेस दॅन 98.5% ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. आणि ते कसं असतं, त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज बघा, व्हाईट, ऑर्डरलेस, टेस्टलेस, मायक्रोक्रिस्टलाइन पावडर. ओके, आणि ते स्टेबल असतं इन प्रेझेन्स ऑफ एअर.
इट इज प्रॅक्टिकली ते काय इनसोल्युबल आहे वॉटरमध्ये, पण त्याची सोल्युबिलिटी जी आहे तर ती इन्क्रीज होते बाय द प्रेझन्स ऑफ एनी अमोनियम सॉल्ट और द कार्बन डायऑक्साइड. तर जी काही सोल्युबिलिटी आहे कॅल्शियम कार्बोनेटची तर ती इन्क्रीज कधी होते बघा, खाली रिॲक्शन सुद्धा दिली. CO2 जेव्हा प्रेझेंट असतो तर त्यावेळेस काय होतंय, ह्याचं कॅल्शियम बायकार्बोनेट मध्ये कन्वर्जन होतं आणि त्यावेळेस काय होत असतं तर त्याची सोल्युबिलिटी इन्क्रीज होते. बघा खाली दिलेले सोल्युबिलिटी ऑफ कॅल्शियम कार्बोनेट इन्क्रीजेस ड्यू टू फॉर्मेशन ऑफ दिस कॅल्शियम बायकार्बोनेट. आणि ते कसं आहे, इनसोल्युबल आहे कशामध्ये, अल्कोहोलमध्ये, अँड डिझॉल्व्स विथ द इव्हॅल्युएशन ऑफ कार्बन डायऑक्साइड इन डायल्यूट ऍसिड. तर बघा, गॅस्ट्रिक हायड्रोक्लोरिक ऍसिड कंझ्युम सोल्युबलाइज्ड कॅल्शियम कार्बोनेट. ओके, तर कॅल्शियम कार्बोनेट हे जे आहे तर ते काय प्रोड्यूस करतं, कॉन्स्टिपेटिव्ह इफेक्ट प्रोड्यूस करतं. सो इट इज गिवन इन कॉम्बिनेशन विथ मॅग्नेशियम अँटासिड. तर हे मॅग्नेशियम अँटासिड सोबत प्रिस्क्राईब केले जातं का, तर या कॅल्शियम कार्बोनेट हे आपण साइड इफेक्ट म्हणू शकतो. काय आहे तर कॉन्स्टिपेशनचा इफेक्ट आहे. तर बघा, इट इज रॅपिड ऍक्टिंग नॉन सिस्टमिक अँटासिड आहे आणि कॅल्शियम कार्बोनेट गिव्स ऑल द रिएक्शन्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॅल्शियम अँड द कार्बोनेट. तर बघा त्याच्यानंतर याचे युजेस काय आहेत, तर कॅल्शियम कार्बोनेट इट इज युज्ड ॲज अन अँटासिड. बघा ते अँटासिड म्हणून सुद्धा यूज केलं जातं. कशामध्ये, अल्सर्स मध्ये, वेगवेगळ्या कुठल्या कुठल्या गॅस्ट्रिक आणि डिओडिनल अल्सर मध्ये. आणि हा चॉक म्हणून पण आपण युज करतो. अँड ऑल्सो इन ट्रीटमेंट ऑफ डायरिया, डायरियाच्या केस मध्ये हे युज केलं जातं. इट इज युज्ड ॲज अ पॉलिशिंग एजंट इन टूथ पावडर. टूथ पावडर्स मध्ये हे पॉलिशिंग एजंट म्हणून युज केलं जातं, जे की ऑलरेडी आपण बघितले. आणि हे प्रिपरेशन जे आहे नेटिव्ह कॅल्शियम कार्बोनेट, ओके, तर ते होमिओपॅथिक मेडिसिन्स मध्ये अवेलेबल असतं आणि ते युज केलं जातं. त्याच्यानंतर बघा स्टोरेज काय, तर हे स्टोअर केलं जातं वेल क्लोज्ड एअरटाईट कंटेनर मध्ये. आणि त्याची इनकम्पॅटेबिलिटी काय आहे, तर जेव्हा आपण हे देऊ तर ते टेट्रासायक्लिन सोबत कसं आहे, इनकम्पॅटेबल आहे. त्याची रिॲक्शन जी आहे तर ती काय होती, कमी होती. Administration of large dose of calcium carbonate with a large amount of milk can cause milk alkali syndrome. बघा, हे जेव्हा आपण मिल्क सोबत घेतलं कॅल्शियम कार्बोनेट तर त्याच्यामुळे काय होतं, हे मिल्क अल्कली सिंड्रोम होतो. त्यालाच आपण म्हणू शकतो बर्नाइट सिंड्रोम. बघा फार्मास्युटिकल प्रिपरेशन काय, तर कॅल्शियम कार्बोनेट इज अवेलेबल इन टॅबलेट और द ओरल सस्पेन्शन. तर ते टॅबलेट मध्ये सुद्धा आहे आणि ओरल सस्पेन्शन मध्ये सुद्धा अवेलेबल आहे. कॅल्शियम कार्बोनेट टॅबलेट बघा अवेलेबल आहे. आणि मार्केटमध्ये जे प्रिपरेशन्स आहेत तर बघा ते कुठले आहेत, कॅल्सिट्रॉल इज अवेलेबल ॲज इंजेक्शन. ओके, ओरल सोल्युशन कुठले आहे, रोकाल्ट्रिऑल आणि टिट्रलॅक आणि कॅल्शियम मिक्स हे अवेलेबल आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्लास आहे बघा अँटी कॅरीज एजंट. आता हे अँटी कॅरीज एजंट त्याचं एक्झाम्पल काय आहे, सोडियम फ्लोराईड. ओके, अँटी कॅरीज एजंट काय असतात बघा, द टूथ डिके प्रोसेस और द डेंटल कॅरीज इज अ डिस्ट्रक्टिव्ह प्रोसेस. तर ती कशी आहे, डिस्ट्रक्टिव्ह प्रोसेस आहे विच कॉझिंग द डिकॅल्सिफिकेशन ऑफ टूथ इनामेल. तिथं कॅल्सिफिकेशन कॅल्शियम जे आहे, ओके, जी कॅल्सिफिकेशनची प्रोसेस आहे तर ती कशी, ती कमी होते कुठली, टूथ इनामेल मध्ये. आणि लिडिंग टू कंटिन्युअल डिस्ट्रक्शन ऑफ इनामेल अँड द डेंटिंग. आपले जे काही इनामेल्स आहेत तर त्याचं काय होतं, डिस्ट्रक्शन होतं अँड द कॅव्हिटेशन ऑफ द टूथ. डेंटल कॅरीज इज फॉर्म्ड ड्यू टू द ऍक्शन ऑफ ऍसिड. ओके, डेंटल कॅरीज जे आहेत, dental caries is formed due to the action of acid, mostly lactic acid produced from the oral bacterial metabolism of the dietary carbohydrates. बघा डेंटल कॅरीज कशामुळे फॉर्म होतात बघा, जेव्हा आपण एखादं आपल्या डाएट मध्ये एखादं जास्त कार्बोहायड्रेट्स कंटेंट असलेलं डाएट घेतलं तर त्यावेळेस काय होतं, त्याच्या एक्सेस अमाऊंट मध्ये झालं ते तर त्याचं काय हे होतं, तर डेंटल कॅरीज फॉर्म होतात. ओके, किंवा जे काही लॅक्टिक ऍसिड असते त्याच्यामुळे सुद्धा हे डेंटल कॅरीज होतात. द फॉर्मेशन ऑफ बॅक्टेरियल प्लेक्यू युजली ऍक्सिलरेट द डिके प्रोसेस. डेंटल कॅरीज कॅन बी प्रिव्हेंटेड अँड द oral and dental hygiene can be maintained with the help of dentifrices. बघा आपण ह्या डेंटल कॅरीज प्रिव्हेंट करू शकतो कसा, या बाय द युझिंग द डेंटिफ्रायसेस. तर तिथं डेंटिफ्रायसेस काय असतात बघा, तर असे प्रोडक्ट जे एनहान्स करतात द रिमूव्हल ऑफ स्टेन अँड द डेंटिंग प्लेक्यू बाय द टूथब्रश. जेव्हा आपण
हे डेंटिफ्रायसिस यूज करतो तर त्यावेळेस बाय युजिंग द टूथब्रश हे स्टेन आणि डेंटल प्लॅक्यू जे आहे तर ते काय होतात रिमूव्ह होतात. To prevent the caries, including the flossing and the brushing, accompanied by the administration of fluoride internally or the topically to the teeth. Okay. तर त्याच्यानंतर बघा various inorganic compounds such as the fluoride, carbonates, phosphate are used as a dental products to prevent the caries. हे जे dental caries असतात तर ते रिमूव्ह करण्यासाठी हे एक्झाम्पल्स आहेत बघा. कुठले कुठले यूज केले जातात फ्लोराईड, कार्बोनेट्स, फॉस्फेट. ओके हे यूज केले जातात. आता बघा त्यातलं आपण एक एक्झाम्पल बघतो फ्लोराईड. ओके तर फ्लोराईड काय बघा तर ते यूज केलं जातं कसं ओरली अप्लाय ऑर द अप्लाइड टॉपिकली फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ डेंटल कॅरीज. डेंटल कॅरीज प्रिव्हेंट करण्यासाठी. सोडियम फ्लोराईड वॉज द original form of fluoride, okay, iron for the topical application. Stannous fluoride, lead fluoride and the sodium fluorosilicate are also found effective. हे सुद्धा काय आहे इफेक्टिव्ह आहे. पण मोस्ट इम्पॉर्टंट काय लक्षात ठेवायचं सोडियम फ्लोराईड. का तर सोडियम फ्लोराईड काय ओरिजिनल फॉर्म आहे कशाचा फ्लोराईड आयन्सचा. त्याचा बघा रोल काय आहे ऍज अ अँटी कॅरीज एजंट म्हणून. डेंटल कॅरीज और द टूथ डिके हॅज बीन डिफाइंड ॲज अ डिसीज ऑफ टीथ विच इज कॉज्ड बाय द ऍसिड formed by the action of microorganism on the carbohydrate and is characterized by the decalcification of tooth which is accompanied by the foul mouth odor. बघा हे जे डेंटल कॅरीज आहेत तर ते टूथ डिके जो म्हणजे त्यालाच आपण काय म्हणू शकतो टूथ डिके. तर ते काय बघा तर एक प्रकारचा डिसीज आहे टीथचा जो कशाने फॉर्म झालाय बाय द ऍसिड बघा लॅक्टिक ऍसिड म्हणलं आणि बाय द फॉर्म्ड बाय द ऍक्शन ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स ऑन द कार्बोहायड्रेट्स. काही कार्बोहायड्रेट्स काय एक्सेस झालंय त्याच्यावरती मायक्रोऑर्गॅनिझम्स असं ते काय होणार आहे म्हणजे विथ द हेल्प ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम तिथं कॅरीज फॉर्म होतात आणि इट इज कॅरेक्टराइज्ड बाय द आणि त्याचं काय होतं पुढे डिकॅल्सिफिकेशन होतं कशाचं टूथचं विच इज अकम्पनिश्ड बाय द फाउल माउथ ऑर्डर. आणि त्यावेळेस काय सुरू होतं आपल्या माउथचं ऑर्डर म्हणजे ऑर्डर यायला स्टार्ट होतं. Through the exact cause and the mechanism of dental caries is not known. Exact cause आपल्याला अजूनही माहित नाहीये. It is believed that dental caries begins on the surface of teeth. तर आतापर्यंत असं कन्सिडर केलं गेलंय की ज्या ह्या कॅरीज आहेत त्या टीथच्या सरफेसवर फॉर्म होतात. The acid produced by the bacterial metabolism of fermenting carbohydrates act on the teeth and produce the lesions. When bacteria get localized and dental caries are produced. बघा कसं होतंय जेव्हा ऍसिड प्रोड्यूस होतं ओके तर त्या ऍसिडचं काय होतं कसं बाय द बॅक्टेरियल मेटाबॉलिझम. ओके बॅक्टेरियाचं मेटाबॉलिझम होतं तर बॅक्टेरियाचं मेटाबॉलिझम काय होतं बाय द फर्मेंटिंग कार्बोहायड्रेट्स. बघा मेन कॉज काय आहे कार्बोहायड्रेट्स फर्मेंट होतात. तर फर्मेंट झाल्यामुळे काय होतं मेटाबॉलिझम होतं बॅक्टेरियाचं आणि त्याच्यामुळे ऍसिड प्रोड्यूस होतं आणि ते ऍसिड प्रोड्यूस झाल्यामुळे लेशन्स फॉर्म होतात म्हणजे काय तर कॅरीज फॉर्म होतात. बॅक्टेरिया गेट लोकलाइज्ड अँड डेंटल कॅरीज प्रोड्यूस आणि तिथं काय होतं डेंटल कॅरीज प्रोड्यूस होतात. ओके Today, when considering the dental caries prevention, one usually think of fluoride since the fluorinated water, fluoride drops, topical fluoride application to the teeth, fluoride containing vitamins, fluoride dentifrices are now commonplace for administration of traces of fluoride containing salt or their use in the topical use for the teeth has found to give an encouraging result. बघा काय यूज केलं जातं म्हणून तर मोस्ट ऑफ द केसेस मध्ये तर हे फ्लोराईड यूज केलं जातं कशासाठी प्रिव्हेन्शन ऑफ डेंटल कॅरीज. तर ते कुठले यूज केलं जातं बघा फ्लोरिनेटेड वॉटर यूज केलं जातं फ्लोराईड ड्रॉप्स यूज केले जातात. त्याच्यानंतर टॉपिकल फ्लोराईड ऍप्लिकेशनचे प्रिपरेशन आहेत अवेलेबल. ओके त्याच्या विटॅमिन्स आहेत हे सगळं यूज केलं जातं. तर बघा त्यातलं स्पेसिफिक कंपाऊंड आपण बघतोय सोडियम फ्लोराईड. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे NaF आणि मॉलिक्युलर वेट जे आहे ते किती आहे 42. The sodium fluoride it is a white crystalline odorless powder soluble in water. तर ते कसं आहे बघा त्याची फिजिकल प्रॉपर्टीज व्हाईट कलर मध्ये असतं ते क्रिस्टलाइन असतं ऑर्डरलेस पावडर आहे. ओके आणि ते वॉटर मध्ये कसं आहे सोल्युबल आहे आणि अल्कोहोल मध्ये ते कसं आहे इनसोल्युबल आहे.
mg आहे. त्याचा जो काही डोस आहे तर तो किती आहे 22 mg आहे आणि त्याचं इक्विव्हॅलंट जे आहे वेट किती आहे 1 mg ऑफ फ्लोराइड आयन वन्स अ डे. तर सोडियम फ्लोराइड हे यूज केलं जातं कशासाठी प्रोफायलॅक्सिस ऑफ डेंटल कॅरीज. डेंटल कॅरीजच्या प्रोफायलॅक्सिस साठी यूज केलं जातं वेअर द इंटेक ऑफ फ्लोराइड फ्रॉम द ड्रिंकिंग वॉटर अँड फूड इज लो. ओके जिथे काय तर इंटेक जो आहे फ्लोराइडचा कशासाठी फ्रॉम द ड्रिंकिंग वॉटर अँड फूड जेव्हा जिथे लो आहे त्या केसमध्ये काय सोडियम फ्लोराइड यूज केलं जातं. ओके इट रेंडर्स द डेंटल अँड इनामेल ऑफ टीथ मोर रेजिस्टन्स टू ऍसिड. ते काय होतं तर ऍसिड फॉर्म करण्यासाठी ते काय रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट होतं. इट्स 2% aqueous solution has been widely used to topically as anti-caries in children. बघा चिल्ड्रन मध्ये 2% aqueous solution यूज केलं जातं ऍज अ अँटीकॅरिझेशन म्हणून आणि जेल ऍसिडिफाईड विथ फॉस्फरिक ऍसिड and containing up to 2.6% of sodium fluoride has also been used for topical application. A 2% solution of sodium fluoride is widely accepted for the prophylactic use. It is swabbed on the dry teeth 4 times over a period of 10 days. बघा याची ट्रीटमेंट सांगितलेली आहे. जे काही ते स्वॅब करायचं आणि टीथ वरती ड्राय टीथ वरती यूज करायचंय कधी 4 टाइम्स ला. ओके 4 टाइम्स ओव्हर अ पिरियड ऑफ 10 days मध्ये. The treatment being repeated several times a year in children. Some surface ion exchange can occur during this treatment, and fluoride ion enters the surface layer of enamel and becomes the part of enamel structure. आणि ते काय होतं तिथे enamelचा पार्ट होतो. ओके तर बघा त्याच्यानंतर काय तो ओके पार्ट होतो तो इनामेल स्ट्रक्चर विथ पॉसिबल रिप्लेसमेंट ऑफ जे काही आयन्स रिप्लेस होतात हायड्रॉक्साइड अँड द पॉसिबल कार्बोनेट anion ऑफ हायड्रॉक्सी ऍपेटाइट. हायड्रॉक्सी ऍपेटाइट म्हणजे मिक्स्ड कॅल्शियम सॉल्ट ऑफ कॅल्शियम फॉस्फेट अँड द हायड्रॉक्साइड. बघा हे सोडियम फ्लोराइड जे आहे हॅज ऑल्सो बीन गिवन टू इन्क्रीज द बोन डेन्सिटी. बोन डेन्सिटी इन्क्रीज करण्यासाठी सोडियम फ्लोराइड दिलं जातं अँड रिलीव्ह द पेन इन पेशंट विथ व्हेरियस मेटाबॉलिक अँड द न्यूरोप्लास्टिक बोन डिसीजेस. द ऍक्शन ऑफ फ्लोराइड इज अ टूफोल्ड. ओके तर ती कशी आहे बघा ऍक्शन फ्लोराइडची. It reduces the solubility of enamel hydroxyapatite in acid medium. In the developing caries, the acid is produced due to the fermentation. जे काही fermentation process आहे त्याच्यामुळे acid produce आहे. It inhibits the bacteria. तर ते काय करते inhibit करते बॅक्टेरियाला inhibit करते. Fluoride. Okay. तर बघा in acidic medium, the tooth structure is eroded and fluoride ion is released into the solution within a developing cavity. Here the fluoride ion act as a protoplasmic poison and interfering with the acid forming enzyme of bacteria. त्याचं स्टोरेज बघा काय आहे स्टोर इन एअरटाइट कंटेनर्स अँड प्रोटेक्टेड फ्रॉम द मॉइश्चर. तर ते काय करायचं आपल्याला मॉइश्चर पासून प्रोटेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर बघा त्याची इनकम्पॅटिबिलिटी काय आहे. इट इज इनकम्पॅटेबल विथ मॅग्नेशियम अँड द कॅल्शियम सॉल्ट. Aqueous solution of sodium fluoride attacks get slowly. ओके आणि त्याचे जे काही फॉर्म्युलेशन्स आहेत बघा काय सोडियम फ्लोराइड टॅबलेट त्याच्यानंतर सोडियम फ्लोराइड जेल आहे अवेलेबल सोडियम फ्लोराइड रेन्स. त्याच्यानंतर बघा मार्केट प्रिपरेशन्स कुठले आहेत फ्लोराइड 1 mg आहे. ओके त्याच्यात कसं असतं 2.2 mg सोडियम फ्लोराइड chewable tablet. When the fluoride containing salt or the solution is taken internally, it gets radially absorbed and transported and deposited into the bone. तर ते काय होतं बोन मध्ये डिपॉझिट होतं आणि डेव्हलप काय करतं टीथ आणि रिमाइंडर जे काही रिमेनिंग राहिलेलं आहे ते काय होतं एक्सक्रीट होतं बाय द किडनीज. ओके हा पॉइंट समजलाय का वरचा सोडियम फ्लोराइडचा. Yes, ma'am. रिस्पॉन्स. Yes, ma'am. ओके ओके तर बघा पुढचा काय आहे टाईप तर डेंटल क्लीनर्स. ओके डेंटल क्लीनर्स हा आहे. तर हे जे डेंटल क्लीनर्स आहेत वेट फॉर 1 minute.
ओके, तर बघा डेंटल क्लीनर्स. तर हे काय आहेत डेंटल क्लीनर्स? आर ऑल्सो नोन ॲज फॉल्स टीथ, वेअर द प्रोस्थेटिक डिव्हाइस आर replace missing teeth which are surrounded by the soft and hard tissue of the oral cavity. तर इथे काय केलं जातं बघा, तर डेंचर्स कशी यूज केली जातात त्याला आपण काय म्हणू शकतो अजून, अनदर नेम इज फॉल्स टीथ. ओके, तर हे एक असे डिव्हाइस आहे प्रोस्थेटिक डिव्हाइस, तर ते यूज केलं जातं रिप्लेस करण्यासाठी जे काही टीथ आहेत मिसिंग. ओके, तर ते रिप्लेस करण्यासाठी विच आर सराउंडेड बाय द सॉफ्ट अँड हार्ड टिश्यू. तर ते दोन, फॉर एक्झाम्पल दोन टिश्यूच्या मध्ये सॉफ्ट आणि हार्ड, तर ते इन्सर्ट केलं जातं. त्याचे बघा मेडिकल युजेस काय, तर ते इट डू नॉट फील लाईक अ रिअल टीथ. तर ते कसं आहे, रिअल टीथ सारखं फील होत नाही. नॉर डू दे फंक्शन लाईक अ रिअल टीथ. त्याचं फंक्शन सुद्धा रिअल टीथ सारखं नाही. Denatures can help people through the mastication or the chewing ability is improved by the replacing endothelial areas with the denature teeth. Okay, तर ते mastication आणि chewing साठी chewing ची जी काही ability आहे आपली पीपल्सची, ओके पर्सनची, तर ती इम्प्रूव्ह होण्यासाठी हे डेंचर्स टीथ यूज केले जातात. Anesthetics because the presence of teeth gives the natural appearance to the face. Okay, and wearing the denatures to replace missing teeth provide the support for the lips and the cheeks. Okay, तर हे काय असतं, त्याचा सपोर्ट प्रोव्हाइड करण्यासाठी and correct the collapsed appearance that result in the from the loss of teeth. बघा फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल दोन आपले टीथ आहेत, तर त्याच्यामध्ये जो आहे फॉर एक्झाम्पल तिसरा एखादा टीथ आहे, तो समजा तो लूज झालेला आहे, तर तो एक म्हणजे पूर्ण तो कोलॅप्स झालेला. ओके, तर त्याचा इफेक्ट काय होतो, जे काही साईडचे दोन आहेत टीथ आपले, तर त्याच्यावर सुद्धा त्याचा इफेक्ट होत असतो आणि ते काय होत असतात, लूज होतात. पण जेव्हा आपण आता रिप्लेस केला हे डेंटल क्लीनर्स यूज केले, तर त्यावेळेस काय होतं, तर त्याला सपोर्ट मिळतो की लूज होत नाही टीथ. प्रोनाउन्सिएशन मध्ये सुद्धा याचा यूज होतो, बिकॉज रिप्लेसिंग द मिसिंग टीथ स्पेशली अँटेरियर्स अँड इनेबल्स पेशंट टू स्पीक बेटर. ओके, तर आपलं जे काही प्रोनाउन्सिएशन आहे ते सुद्धा याच्यामुळे चेंज होतं. बोलण्याचा आपला काही स्पष्टपणा जो आहे तो काय होतो, बेटर होतो. There is especially improvement in the pronouncing word containing the sibilants and the fractals. Okay, ते काय असते ते सिम्पली लक्षात ठेवायचं, प्रोनाउन्सिएशन साठी यूज होतो. बघा याचे टाइप्स आहेत. द फर्स्ट आहे रिमूव्हेबल पार्शियल डेंचर्स, जे काय करू शकतो आपण, रिमूव्ह करू शकतो. ते हे काय बघा, तर removable partial dentures are for the patient who are missing some of their teeth on the particular arch. Okay, ज्या त्या तिथल्या आर्च मध्ये एरियामध्ये ते काय, तर तिथले टीथ मिसिंग झालेले आहेत, तर त्याच्यासाठी आपण रिप्लेस करण्यासाठी हे रिमूव्हेबल पार्शियल डेंचर्स यूज केले जातात. फिक्स्ड पार्शियल डेंचर्स काय असतात, तर त्याला अजून काय म्हणू शकतो, क्राउन अँड ब्रिड्ज डेंचर्स. बघा दोन टाइप कुठले, रिमूव्हेबल पार्शियल डेंचर्स आणि फिक्स्ड पार्शियल डेंचर्स. तर हे काही फिक्स्ड जे आहे तर त्याला अजून एक नाव काय आहे, क्राउन अँड ब्रिड्ज डेंचर्स आर मेड फ्रॉम द क्राउन दॅट आर फिटेड ऑन द रिमेनिंग टीथ. तर जे काही रिमेनिंग टीथ आहेत तर त्याच्यावर हे काय केले जातात, फिट केले जातात. They act as a abutment and the contacts are made from the materials resembling the missing teeth. आणि जे काही फिक्स्ड ब्रिड्ज आहेत तर ते कसे असतात, मोस्ट एक्सपेन्सिव्ह असतात दॅन द रिमूव्हेबल अप्लायन्सेस, बट आर मोर स्टेबल. तर ते कसे आहेत, स्टेबल आहेत. Another option in this category is the flexible partial, which takes advantage, okay, innovations in the digital technology, and flexible partial fabrication, which involves only non-invasive procedure. Okay, त्याच्यामध्ये कशी प्रोसिजर आहे, नॉन इन्व्हेसिव्ह प्रोसिजर आहे, आणि denatures can be difficult to clean and can affect the oral hygiene. बघा हे कसे आहेत, डेंचर्स जे आहेत ते डिफिकल्ट आहेत कशासाठी, क्लीन करण्यासाठी, आणि ते काय अफेक्ट करतात, तर ओरल हायजीन वरती आपले काय करतात, तर ते अफेक्ट करतात. ओके, क्लिनिंग साठी याचा प्रॉब्लेम येतो. बघा दोन प्रकारचे बघितले, रिमूव्हेबल पार्शियल डेंचर्स आणि फिक्स्ड पार्शियल डेंचर्स. बघा कम्प्लीट डेंचर्स काय असतात, कम्प्लीट डेंचर्स आर द वन बाय द पेशंट who are missing all the teeth in a single arch. Okay,
म्हणजेच आपण अप्पर किंवा लोअर, आता हे मॅक्झिलरी आणि मॅन्डिब्युलर समजा आपण बघितले टाइप्स, तर त्यातल्या एका पूर्ण आर्चचे टीथ जर मिसिंग असेल तर ते हे कम्प्लीट डेंचर्स तिथे यूज केले जातात. त्याच्यानंतर बघा कॉपी डेंचर्स, तर काय कॅन बी मेड फॉर आयदर पार्शियल बट मेनली कम्प्लीट डेंचर्स पेशंट. These dentures require fewer visits to make and usually are made for the older patient. हे मेनली कशासाठी असतात? ओल्डर पेशंट साठी असतात, एज्ड पर्सन्स आहेत. Patient who have difficulty adjusting the new dentures would like a spare pair of dentures or like a anesthetic of their dentures already. And these require taking an impression of the patient current dentures and remaking them. बघा हे जे काही आहे त्याच्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे बघा, टेकिंग अन इम्प्रेशन ऑफ पेशंट करंट डेंचर्स. तर जे काही सध्याचे डेंचर्स आहेत ऑलरेडी अवेलेबल, समजा यूज केले असतील कम्प्लीट डेंचर्स, ओल्डर पेशंट मध्ये कॉपी डेंचर्स यूज केले जातात, बरोबर आहे. तर जे ऑलरेडी आहेत डेंचर्स त्याचे पहिल्यांदा काय घेतलं जातं, इम्प्रेशन घेतलं जातं. इम्प्रेशन म्हणजे काय, ते त्याचा जसा शेप आहे ओके, तर त्या साईज मध्ये ते फिट होणार आहे असंच तयार करायचं आपल्याला. तर त्याचं काय घेतलं जातं, इम्प्रेशन घेतलं जातं करंट डेंचर्सचं, आणि पुन्हा एकदा ते तयार केलं जातं, त्याला आपण काय म्हणतोय, कॉपी डेंचर्स. बघा मटेरियल कुठले यूज केले जाते हे डेंचर्स साठी, तर dentures are mainly made from the acrylic due to the ease of material manipulation, likeness to intraoral tissue. बघा कुठले आहेत, gums. Most dentures are made or fabricated from the heat curved acrylic, polymethyl methacrylate, rubber reinforced polymethacrillate याच्यापासून हे बनवलेले आहे. त्याच्यानंतर बघा कलरिंग एजंट कुठले यूज केले जातात, अँड सिंथेटिक फायबर्स आर ऍडेड टू ऑब्टेन द टिश्यू लाईक शेड. तर त्याला जो काही शेड आहे टिश्यूचा तर तो राहण्यासाठी हे यूज केले जातं. To mimic the small capillaries of the oral mucosa respectively. However, dentures made from the acrylic can be fragile and fracture easily if the patient has trouble adapting neuromuscular control. This can be overcome by the reinforcing the dentures with the cobalt chromium. तर त्याच्यासाठी कोबाल्ट क्रोमियम यूज केलं जातं. They are often thinner, therefore more comfortable. ते कसं असतं, थिन असतं त्याच्यामुळे ते काय असतं, कम्फर्टेबल असतं. Stronger to prevent the repeating फ्रॅक्चर. ओके, ते थिन आहे बट स्ट्रॉंग आहे, आणि कशासाठी, फॉर रिपीटिंग फ्रॅक्चर करण्यासाठी. आणि डेंचर क्लीनर्स आर युज्ड टू डील clean the dentures where they are out of mouth. They control the growth of microorganism. अजून कशासाठी यूज केलं जातं, मायक्रोऑर्गॅनिझमच्या ग्रोथ साठी. When they are in the mouth cause the dental plaque and also removes the scale. The scale remove करतं and other dirt which are caused by the taking tobacco, drinking tea, coffee. ओके, याच्यामुळे ते होत असतं. त्याच्यानंतर बघा त्याचे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स कुठले आहेत, तर ते कशामध्ये असतं, क्रीम मध्ये, लिक्विड फॉर्मॅट मध्ये, अँड अदर्स कम इन पावडर, पेस्ट और टॅबलेट फॉर्मॅट मध्ये. मार्केट प्रिपरेशन जे आहे ते कुठले बघा, क्लेन्सोडाइन पावडर, त्याच्यानंतर क्लेन्सोडाइन टॅबलेट, क्लेन्सोडाइन ब्रश, ओके, फिक्झोन क्रीम. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पॉइंट आहे डेंचर ऍडेसिव्ह. आता हे डेंचर ऍडेसिव्ह काय बघा, मटेरियल विच इज युज्ड टू ऍडेर टू द ओरल म्युकोसा. तर हे ओरल म्युकोसाला आपल्या तिथे ऍडरन्स त्याच्यावरती, ओके, ऍडर असलेलं मटेरियल म्हणजेच काय, डेंचर ऍडेसिव्ह विच इज मेड फ्रॉम अ नॉन टॉक्सिक वॉटर सोल्युबल मटेरियल. बघा ते कशापासून बनलेलं आहे, नॉन टॉक्सिक वॉटर सोल्युबल मटेरियल that goes between the denture and gum line. Okay, adhesive helps enhance the natural forces that hold your dentures in place. तर ते कशासाठी यूज केले जातात, जे काही आपण डेंचर यूज करणार आहेत ते होल्ड करण्यासाठी हे यूज केले जाते. तर बघा याच्या पूर्ण टाइप्स आहेत डेंचर ऍडेसिव्हचे. तर बघा देर आर पेस्ट, पावडर्स, वेफर्स, स्ट्रिप्स, विथ पेस्ट बीइंग द मोस्ट पॉप्युलर. तर हे काय आहेत, तर मोस्ट पॉप्युलर्स आहेत.
ओके, तर बघा आपण बघत होतो टाइप्स ऑफ डेंजर ऍडेसिव्ह. तर ते काय आहेत बघा, पेस्ट पावडर्स आणि वेफर्स मध्ये असतात अवेलेबल. स्ट्रिप्स सुद्धा त्याच्या अवेलेबल्स आहेत. आणि ते काय केलं जातं म्हणजे हे मोस्ट पॉप्युलरली यूज केलं जातं. अँड इट कुड बी अ गुड आयडिया टू ट्राय डिफरंट टाइप्स टू सी व्हॉट वर्क बेस्ट ऑफ युअर इंडिव्हिज्युअल नीड. तर ज्याच्या त्याच्या ह्याच्यावरती ते डिपेंड असतं. त्याच्यामुळे हे सगळे जे काही अवेलेबल आहेत ते यूज केले जातात आणि कुठला जो बेस्ट आहे वर्क होतोय तो यूज केला जातो. अ प्रॉपर adhesive will provide stability and increase the seal which is created by your dentures. जो काही हे आहे त्याची स्टॅबिलिटी हे होतीये, ज्याची स्टॅबिलिटी आहे व्यवस्थित आणि जे आपलं जे सील केलेलं आहे डेंजर्स ते व्यवस्थित झालेलं आहे का, तर त्याच्यानुसार हे ठरवलं जातं. दिस विल अलो यू टू have more confidence when speaking and eating while preventing food from getting trapped between your dental appliances and the gums. Okay, and there are many dangerous adhesive choices, so it is vital to follow your dental professional recommendation. तर त्याच्याकडून ते जे काही आपल्याला सूट होतंय त्याच्यानुसार ते हे केलं जातं. बघा याचे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स कुठले आहेत. डेंजर adhesive cream. Okay, denture adhesive cream is the most common kind of adhesive you will come across. त्याच्यानंतर denture adhesive powder कुठली आहे. This type of adhesive comes in a powder form and work by the soaking of water to attach denture to your gum just like a cream does. तर बघा ही पावडर कशी आहे, त्याची which comes in powder form and work by the soaking of with water. तर ते कशी होते, वॉटर सोबत हे होते, सोक होते आणि काय होते, अटॅच होतं डेंचरला टू युअर गम जस्ट लाईक अ क्रीम डज. क्रीम सारखं ते ऍक्ट होते. त्याच्यानंतर बघा डेंचर ऍडेसिव्ह स्ट्रीप. द स्ट्रीप वर्क बाय द अप्लाइंग देम डायरेक्टली ऑन युअर डेंचर बिफोर यू पुट देम इन युअर माउथ, बट दिस कॅन बी एक्सपेन्सिव्ह. तर ते कसं आहे, एक्सपेन्सिव्ह आहे. स्ट्रीप्स ज्या आहेत ओके त्या कशा आहेत, अप्लाय करतो आपण कसं डायरेक्टली on the denture before put them in your mouth, but these can be expensive. बघा हे डेंटल प्रोडक्ट्स मधलं लास्ट पॉइंट आहे माउथ वॉशेस. ओके, माउथ वॉशेस बघा काय असतात. दीज आर मेडिकेटेड लिक्विड्स. ओके, माउथ वॉशेस माहित आहेत का सगळ्यांना जनरली. येस मॅम. हा, दुसरं कोण रिस्पॉन्स द्या. येस मॅम. येस मॅम. तर हे जे माउथ वॉशेस बघा काय असतात, तर ते काय आहे, मेडिकेटेड लिक्विड आहे. कशासाठी, मेनली अँटीसेप्टिक म्हणून ते ऍक्ट होतं. युज्ड फॉर द क्लिन्झिंग द माउथ or the treating affected mucous membrane, including during the operative procedure and post-operatively oxygenated preparation. तर बघा सिम्पली लक्षात ठेवायचं, अँटीसेप्टिक आहे आणि क्लिनिंग साठी यूज केले जातं. आणि जो काही जे काही म्युकस मेम्ब्रेन अफेक्ट झालेला आहे ते ट्रीट करण्यासाठी ड्युरिंग द ऑपरेटिव्ह प्रोसिजर. ओके, तर त्याचं एक्झाम्पल बघा काय, हायड्रोजन पेरॉक्साइड आणि अदर पेरॉक्साइड etc. Okay, because of these effervescents are effective debricating agent when used as oral rinse. जेव्हा आपण ते रिन्स किंवा स्प्रे करू तर त्याचा इफेक्ट कशामुळे होतो, तर इफरवेसन्स जे प्रोड्यूस होतात त्याच्यामुळे. बघा माउथ वॉशेस कंटेन द अँटीबॅक्टेरियल एजंट, अल्कोहोल, ग्लिसरीन, स्वीटनिंग एजंट, फ्लेवरिंग एजंट आणि कलरिंग एजंट. तर हे सगळे इन्ग्रेडियंट्स कशामध्ये असतात, माउथ वॉश मध्ये असतात. त्याचे युजेस बघा काय, दे आर युज्ड ॲज अँटीसेप्टिक टू ट्रीट ओरल इन्फेक्शन. Okay, and maintain the oral hygiene. They might be given for other reason also, such as analgesics, anti-inflammatory, antifungal action. In dry mouth, rinses are given to neutralize the saliva, keep the mouth moist. Okay, आणि माउथ वॉशेस जे आहेत तर ते यूज केले जातात आफ्टर डायल्युटिंग विथ वॉटर. They have more values in cosmetic because they give pleasant taste and control the bad breath. बघा बॅड ब्रीथ कंट्रोल करण्यासाठी सुद्धा माउथ वॉशेस यूज केले जातात. त्याच्यानंतर बघा त्याचं फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन, तर ते काय आहे, ओरल सस्पेन्शन आहे. त्याच्यानंतर बघा मार्केटेड प्रिपरेशन काय आहे, तर क्लोरहेक्सिडिन माउथ वॉश, कोलगेट प्लॅक्स, ओके, विच इज अल्कोहोल फ्री माउथ वॉश. त्याच्यानंतर क्लोरसेप्ट, क्लोरहेक्सिडिन ग्लुकोनेट माउथ वॉश. ओके, ओरल रिन्स. हे सगळे काय आहे तर माउथ वॉशेस आहेत.
ओके, याच्या नंतर बघा आपला नेक्स्ट पॉइंट स्टार्ट होतोय मेडिसिनल गॅसेस. हा लास्ट पॉइंट आहे. ओ माय गॉड. ओके, तर आज झालेलं जे आहे तर ते आपण एकदा नेक्स्ट लेक्चरला फर्स्ट 15 मिनिट्स मध्ये रिवाइज करू, जरी कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर. ओके, गिव्ह रिस्पॉन्स. ओके मॅम. ओके मॅम. ओके मॅम. आणि जे काही मेडिसिनल गॅसेस आहे तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. हॅलो मॅम, बोला. तुम्ही ती दुसरा असाइनमेंट म्हणून फोल्डर पाठवलाय त्यातला एक रिकामाच आलाय. हो, त्या फोल्डर मध्ये तुम्हाला हे करायचं आहे, ज्या काही असाइनमेंट्स आहेत आता तुम्ही लिहिणार आहे तर त्या तिथे पोस्ट करायच्या आहेत. पण तिथं पोस्ट करायला खाली शेअर येतच नाही की. ऑप्शन येत नाहीये का? नाही. ओके, आय विल चेक. तर तुम्ही लिहून ठेवा, उद्या मी तुम्हाला सांगेन तेव्हा पोस्ट करा तुम्ही. जो ओके मॅम. काही प्रॉब्लेम आहे तो तुम्ही चेक करेनाच, उद्या पोस्ट करा. तुम्ही सगळ्यांनी लिहून ठेवा. आणि असाइनमेंट ह्या ज्या सेंड केलेल्या आहेत मी तर त्या रेग्युलर आहे, त्यामुळे रेग्युलर नोटबुक मध्ये लिहा. ज्या स्पेशल असाइनमेंट आहेत तर त्या अजून मी सेंड केलेल्या नाहीत. समजतंय का? येस मॅम. ओके, तर असाइनमेंट कम्प्लीट करा. आणि जे आहे ते 1 पेज रिपोर्ट ते सुद्धा लिहायचं. मी आता लगेच तुम्हाला सेंड करते, तर ते सुद्धा लवकरात लवकर सेंड करायचे. HPC आहे. ओके, कुणाला काही प्रॉब्लेम आजच्या लेक्चर मध्ये? हॅलो मॅडम. हा बोला. हॅलो मॅडम, हा बोला. प्रॅक्टिकलचं काय का? तुमचा आवाजच येत नाही. हॅलो मॅडम. हॅलो. हा बोला. अहो, प्रॅक्टिकलचं 1 पेज रिपोर्टच काढू का असं म्हणतोय मी. सगळं प्रॅक्टिकल न लिहिता. हा, मग 1 पेज तरी रिपोर्ट काढा. ते सध्या नाही लिहिलं तरी चालेल, पण 1 पेज रिपोर्ट हा पाहिजे आपल्याला. हा, ओके, तसा. तर चला अटेंडन्स दा पटपट. रोल नंबर 1, प्रेझेंट. 2, प्रेझेंट मॅम. 3, प्रेझेंट मॅम. 4, प्रेझेंट मॅम. 5, प्रेझेंट मॅम. 6, प्रेझेंट मॅम. 7, प्रेझेंट मॅम. 8, प्रेझेंट मॅम. 9. रोल नंबर 9. ओके, 10, प्रेझेंट मॅम. 11, प्रेझेंट मॅम. 12, प्रेझेंट. 13, Present. 14, प्रेझेंट. 15, प्रेझेंट मॅम. 16. रोल नंबर 16, 17, प्रेझेंट मॅम. 18, प्रेझेंट मॅम. 19, प्रेझेंट मॅम. 20, प्रेझेंट. 21, रोल नंबर 21. ओके, 22, प्रेझेंट. 23, Present, ma'am. 24, roll number 24, 25, Yes, madam. 26, प्रेझेंट. 27, प्रेझेंट मॅम. 28, प्रेझेंट. 29, प्रेझेंट. 30, प्रेझेंट मॅम. 31, प्रेझेंट मॅम. 32, प्रेझेंट मॅम. 33, roll number 33, okay, 34,
35, Present. 36, 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, Present, ma'am. 42, Present, ma'am. 43, 43, 44, 45, Present, ma'am. 46, Present, ma'am. 47, 48, Present, ma'am. 47. Okay. 48, Present, ma'am. 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, Present. 52, Present, ma'am. 53, Present, ma'am. 54. Ma'am. Present, Present. ओके 53 घेतलं मी प्रेझेंट 54 रोल नंबर Present, ma'am. ओके हा 55 रोल नंबर 55 56 57 Present, ma'am. 58 Present, ma'am. 59 Present, ma'am. 60 Present, ma'am. 61 Present, ma'am. 62 Present, ma'am. 63 Present, ma'am. 64 Present, ma'am. 65 roll number 65 66 Present. 67 Present. 68 roll number 68 ओके तर मुक्ता पवार रोल नंबर 51 Yes, ma'am. तुम्ही चुकून होस्ट झालेला आहे तर ते तुम्हाला माहिती आहे का होस्ट कसं करायचं दुसऱ्यांना No, ma'am. ओके तर तुम्ही काय करा एक मिनिट पार्टिसिपेंट्स ऑप्शन येतं तुमच्या समोर पार्टिसिपेंट्स ऑप्शन Yes, ma'am. Oh, Yes, ma'am. ma'am. हा त्याला क्लिक करा तुम्ही Hello. हा तिथे माझं नाव दिसतं तुम्हाला Oh, त्याला क्लिक करा hello. तिथे मेक होस्ट करा ओके थँक्यू तर ते एकदम लाईट गेली होती त्याच्यामुळे तुम्ही होस्ट झाला होता